हा एक लसूण आहे माझ्याकडे. श्री स्वामी समर्थ. हॅलो बाळाच्या सगळ्या मावशांना, आजांना, आत्यांना, काक्यांना, माम्यांना बाळाकडून एक गोड गोड हॅलो. बाळ पण वाट बघतंय, तुम्ही पण वाट बघताय कधी ते या जगात येईल म्हणून. थोडेसेच दिवस राहिलेले आहेत. हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण करणार आहोत जेंडर प्रेडिक्शन टेस्ट. जेव्हा कधी एखादी लेडी प्रेग्नेंट असते तेव्हा ही एक उत्सुकता सुरुवातीपासूनच असते की कसं असेल बाळ, काय असेल ते, मुलगा असेल की मुलगी असेल. तर काही अशा गोष्टी आहेत असं परंपरागत चालत आलेल्या, काही तुक्के जे मारले जातात ज्याच्यावरून असं बायका बोलतात की हां तुला ना मुलगा होईल का, तुला ना मुलगी होईल. तर अशा ज्या काही ओल्ड वाईव्स टेल्स आहेत ज्याच्यावरून आपण एक अंदाज काढतो की मुलगा असेल की मुलगी असेल. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिलं पॅरामीटर आपण घेऊया चेहरा. असं म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये आईचा चेहरा जर असा उजळलेला असेल ना, पिंपल्स फ्री असेल तर तो मुलगा असतो तिच्या पोटामध्ये. आणि जर आईचा चेहरा काळवंडलेला असेल किंवा जर पिंपल्स खूप सारे आले असतील, फोडी वगैरे आले असतील, डाग उठले असतील, तर अशा वेळेला तिथे पोटात मुलगी असू शकते. कारण की मुलगी काय करते, आईचा सगळा ग्लो स्वतःकडे खेचून घेते. तर मला थ्रू आउट द प्रेग्नन्सी फार मेजर चेंजेस स्किनमध्ये काही वाटले नाहीत. पिंपल फ्रीच राहिलेली होती माझी स्किन. ग्लोचं माहिती नाही पण असं डल तरी नव्हता चेहरा. त्याच्यामुळे आय थिंक धिस पॉईंट गोज टू अ बॉय. दुसरा पॅरामीटर फूड क्रेविंग्स. असं म्हणतात की आईला जर असं गोड खायची इच्छा झाली तर पोटामध्ये मुलगी असते, आणि जर चटपटीत मसालेदार असं काहीतरी खायची इच्छा झाली तर पोटामध्ये मुलगा असतो. तर मला अगदी स्टार्टिंगपासून गोड अजिबात खाऊ वाटायचं नाही, अजूनही खाऊ वाटत नाही. मोस्टली मला असं काहीतरी चटपटीत, चटाकेदार, मसालेदार, तिखट असलं काहीतरी असेल ना ते खाऊ वाटायचं, त्याची इच्छा व्हायची. त्याच्यामुळे अगेन धिस पॉईंट गोज टू अ बॉय. तिसरा पॅरामीटर म्हणजे हार्ट रेट बाळाचा. फिटल हार्ट रेट ज्याला म्हटलं जातं, तो जर 140पेक्षा कमी असेल तर असं म्हटलं जातं की मुलगा होऊ शकतो, आणि जर 140पेक्षा हायर असेल तर असं म्हटलं जातं की मुलगी होऊ शकते. मी आत्तापर्यंत 3 मेजर सोनोग्राफी केलेल्या आहेत. पहिली एनटी स्कॅन, दुसरा ॲनोमली स्कॅन आणि तिसरा म्हणजे कलर डॉपलर. एनटी स्कॅनमध्ये जी फिटल हार्ट रेटची व्हॅल्यू होती ती अबाव 140 होती. ॲनोमली स्कॅनमध्ये जी फिटल हार्ट रेटची व्हॅल्यू होती ती 137 होती, बिलो 140. आणि थर्ड जी रिसेंटली जी माझी झाली कलर डॉपलर, त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये फिटल हार्ट रेटच नव्हता दिलेला, कारण की ही कलर डॉपलर मी वेगळ्या सोनोग्राफी सेंटरवरून केली होती. त्याच्यामुळे त्या रिपोर्ट्समध्ये फिटल हार्ट रेटच नव्हता. तर आता हा पॉईंट कोणाला द्यायचा हा मला प्रश्न पडलेला आहे. जर मोस्ट रिसेंट फिटल हार्ट रेट जो मला बाळाचा माहिती आहे तो ॲनोमली स्कॅनच्या वेळेचा माहिती आहे, तो जो होता 137 विच इज बिलो 140. सो धिस पॉईंट अगेन गोज टू अ बॉय. पुढचा पॅरामीटर मॉर्निंग सिकनेस. असं म्हटलं जातं की जर आईला सकाळी सकाळी भरपूर मॉर्निंग सिकनेस वाटत असेल, मळमळ वाटत असेल तर मुलगी असते, आणि जर कमी असेल मॉर्निंग सिकनेस किंवा एवढं काही वाटत नसेल मळमळ वगैरे तर मुलगा असतो. सो मुलीने आपलं खातं उघडलेलं आहे. तर मला थ्रू आउट प्रेग्नन्सी मॉर्निंग सिकनेस झाली. अजूनही मला कधी कधी मळमळतं पहाटे पहाटे किंवा दुपारीच्या जेवणाच्या आधी. सो धिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचा पॅरामीटर लिनिया नायग्रा. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जसं जसं आईचं पोट वाढतं, बाळ वाढतं, तसं ना आपल्या योनिमार्गापासून वरती, बेंबीपासून वरती छातीच्या दिशेने एक लाईन तयार होऊ लागते. असं म्हटलं जातं की ती लिनिया नायग्रा जर तुमच्या बेंबीपर्यंतच असेल तर मुलगी असते, आणि जर बेंबी क्रॉस करून पुढे वरती छातीपर्यंत आलेली असेल तर मुलगा असतो. अजून म्हटलं जातं की ती लाईन जर स्ट्रेट असेल तर मुलगा असतो, आणि जर अशी झिगझॅग थोडीशी वेडीवाकडी वगैरे असेल तर मुलगी असते. माझ्या केसमध्ये लिनिया नायग्रा पूर्ण वरपर्यंत आहे, बेंबी क्रॉस करून पूर्ण इथपर्यंत आहे आणि स्ट्रेट आहे. सो ह्याच्यावरून धिस पॉईंट गोज टू अ बॉय. पुढचा फॅक्टर आहे पोटाचा आकार. तर असं म्हटलं जातं की पोट जर असं गरगरीत दिसत असेल, गोल गरगरीत, पाठीमागून पण समजून येत असेल की ही लेडी प्रेग्नेंट आहे, किंवा मग ते पोट असं वरच्या दिशेला असेल ना तर असं म्हटलं जातं की मुलगी आहे. आणि जर पोट असं समोरच्या दिशेला असेल, वरती पाठीमागून समजूनच येणार नाही की ही लेडी प्रेग्नेंट आहे, आणि असं समोरच्या दिशेला असेल आणि थोडंसं
लोअर कॅरिंग असेल, थोडं खालच्या बाजूला असेल, तर असं म्हटलं जातं की पोटामध्ये बाळ आहे. मला पर्सनली असं वाटतं की माझ्या पोटाचा जो आकार आहे तो असा मराठी 8 आकड्यासारखा आहे, इंग्रजी 7 आकड्यासारखा नाही आहे. म्हणजे माझ्या पोटाचा आकार असा खाली येतो आणि मग खालून असा फुगीर होतो, मराठी 8 आकड्यासारखा, असं मला वाटतं. बाकी तुम्ही बघून सांगा तुम्हाला काय वाटतंय ते. आणि मला असं वाटतं की पाठीमागून बघितल्यावर मी प्रेग्नंट आहे हे समजून येत नाही, माझं पोट असं सरळच्या दिशेला आहे. मला पर्सनली वाटतं की थोडं मी लो कॅरी करते आणि पाठीमागून समजून येत नाही की मी प्रेग्नंट आहे. सो माझ्या मते धिस पॉईंट गोज टू अ बॉय. देन झोपण्याची दिशा, म्हणजे असं म्हटलं जातं की जर आईला लेफ्ट हँड साईड झोपायला आवडत असेल, डाव्या कुशीवर झोपायला आवडत असेल, तर पोटामध्ये मुलगा असतो, आणि जर उजव्या कुशीवर झोपायला आवडत असेल तर पोटामध्ये मुलगी असते. मला पर्सनली उजव्या कुशीवर छान झोप लागते. डाव्या कुशीवर मी झोपण्याचा प्रयत्न करते जेव्हा जेव्हा मला जाग येते, कारण की डाव्या कुशीवर झोपलेलं जास्त चांगलं असतं, बाळाला जास्त ब्लड फ्लो भेटतो, त्याच्यामुळे प्रयत्नपूर्वक मी डाव्या कुशीवर झोपते. पण मला जी छान झोप लागते किंवा झोपावं वाटतं ती आहे उजवी बाजू. सो उजव्या बाजूला झोपावं असं वाटण्याने मुलगी असते. सो दिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचा पॅरामीटर आहे तो म्हणजे आईचे केस. असं म्हटलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये आईचे केस जर जाड झाले किंवा इम्प्रूव्ह झालं टेक्स्चर, तर पोटामध्ये बाळ आहे. आणि जर तिचे केस पातळ झाले किंवा मेजर काही चेंज नाही झाला, देन दॅट मीन्स शी इज कॅरिंग अ बेबी गर्ल. माझ्या केसमध्ये मी माझ्या केसांच्या टेक्स्चरमध्ये फार फरक नाही जाणवलेला, जसे आधी होते आत्ताही तसेच आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे धिस पॉईंट गोज टू अ बेबी गर्ल. पुढचं पॅरामीटर डिलिव्हरी टाईम. असं म्हणतात की जो मुलगा आहे ना तो ड्यू डेटच्या आधी बाहेर येतो, आणि जर मुलगी असेल तर ती तिचे संपूर्ण टाईम घेते, पूर्ण ड्यू डेटपर्यंत ती पोहोचते. तर आत्ता ज्या वेळेला मी हे शूट करते आहे अजून 2 आठवडे आहेत माझ्या ड्यू डेटला. ह्या पॉईंटला तरी अजून माझं असं काही नाही आहे. सो त्या दृष्टिकोनातनं धिस पॉईंट गोज टू अ गर्ल, की ती पूर्ण तिचं टाईम घेऊन 40 आठवड्यापर्यंत पोहोचेल मग बाहेर येईल. सो धिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचं पॅरामीटर आहे मूड स्विंग्स. असं म्हटलं जातं की जर लेडीला प्रेग्नंट असताना खूप सारे मूड स्विंग्स झाले, देन दॅट मीन्स शी इज कॅरिंग अ बेबी गर्ल. आणि जर तेवढे काही मेजर मूड स्विंग्स नाही झाले, देन शी इज कॅरिंग अ बेबी बॉय. मला थ्रू आउट द प्रेग्नन्सी 2 वेळा किंवा 3 वेळा असं झालेलं आहे की मेजर मूड माझा ऑफ झालेला आहे, आणि ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे माझ्या बड्डेच्या वेळेला. सो तेव्हाच काय ते थोडंसं वरखाली झालं होतं माझं मूड. त्याच्यानंतर थ्रू आउट द प्रेग्नन्सी मला मेजर मूड स्विंग्स वगैरे असे काहीही झालेले नाही आहेत. मी नॉर्मलच आहे, हॅपी गो लकी काइंड ऑफ पर्सन आहे. तर त्याच्यामुळे मला मेजर मूड स्विंग्स नाही झाले. सो धिस पॉईंट गोज टू अ बेबी बॉय. पुढचं फॅक्टर आहे प्लॅसेंटा. असं म्हटलं जातं की प्लॅसेंटा जर अँटेरियर असेल तर मुलगी असते, प्लॅसेंटा जर पोस्टेरियर असेल तर मुलगा असतो. माझ्या केसमध्ये प्लॅसेंटा अँटेरियर आहे, सो दॅट मीन्स धिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचा जो पॉईंट आहे ना त्याचा सायन्सशी काहीही संबंध नाही आहे, काही, पण एक मज्जा म्हणून आपण तो कन्सिडर करूया. असं म्हटलं जातं की प्रेग्नेंट लेडीसोबत तिच्या नवऱ्याचं पण वजन वाढलं, म्हणजे बाळाच्या बाबांचं पण जर वजन वाढलं तर ती एक मुलगी असते, आणि जर नाही वाढलं वजन किंवा कमी झालं तर तो एक मुलगा असतो. तर माझ्या केसमध्ये तुम्हाला एक क्लिअर दिसतंय, माझ्यासोबत कुमारचं पण वजन वाढलेलं आहे, जो बाळाच्या बाबांचं पण वजन वाढलं आहे. दॅट मीन्स आय एम कॅरिंग अ बेबी गर्ल. सो धिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे क्लमझीनेस. जनरली मुली टापटीप राहतात, त्यांच्यात तो गुण आधीपासूनच असतो, आणि मुलं अशी थोडीशी वेंधळी असतात. सगळ्यांच्या बाबतीत हे लागू होत नाही, पण मोस्टली. तर असं म्हटलं जातं की जर 9 महिन्यामध्ये आई स्वतः जर अशी क्लमझी राहणारी असेल, टापटीपपणा पाळणारी नसेल, थोडासा धसमुसळेपणा करणारी जर आई असेल तर तो एक मुलगा असतो. आणि जर आई व्यवस्थित टापटीपपणा ठेवणारी असेल, सगळ्या गोष्टी जागच्या जागी करणं आणि तसं वागणं बिगणं असेल, तर ती एक मुलगी असते. सो तुम्ही मला थ्रू आउट प्रेग्नन्सी बघितलेलंच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. मला टापटीपपणा नेहमीच आवडलेला आहे, मी तो प्रेग्नन्सीमध्ये पण पाहिलेला आहे. त्याच्यामुळे दॅट मीन्स आय एम कॅरिंग अ बेबी गर्ल. आणि जर तसं असेल ना, माझ्या बाळात पण जर माझा टापटीपपणा आला ना, तर मी एक जगातली फार सुखी आई होईल. आय विश की मुलगा हो मुलगी हो त्याच्यात माझा टापटीपपणा येऊ, हा एक गुण माझ्यातला माझ्या बाळाने घ्यावा असं मला वाटतं. माझं काम जरासं कमी होईल. सो
सो दिस पॉईंट गोज टू अ गर्ल. पुढचा पॅरामीटर आहे तो म्हणजे लसूण. येस, असं म्हटलं जातं की प्रेग्नंट लेडीने जर खूप सारे लसूण खाल्ले आणि तिला त्याची टेस्ट नाही लागली तर शी इज कॅरिंग अ बेबी गर्ल, आणि जर टेस्ट लागली तर शी इज कॅरिंग अ बॉय. हा एक लसूण आहे माझ्याकडे, मी पाकळी खाऊन बघते. लागली मला. दिस पॉईंट गोज टू अ बॉय. तिखट झालं, कसं तरी झालं. पुढचा आणि आपलं शेवटचं पॅरामीटर असं आहे, थोडीशी फन गोष्ट आहे ही. लेटेस्ट ट्राय, बघूया कसं होतं ते. असं म्हटलं जातं की आपली जी वेडिंग रिंग असते, म्हणजे ही साखरपुड्याची अंगठी आहे माझी, ती मी माझ्या केसामध्ये टाकणार. केस पण कापून घेऊया. थोडा लांबडा घेऊ काय? हो, काय कापते मी? ये रिबन कटिंग झालेली आहे. तुम्हाला दिसते का? नाही दिसणार, पण माझ्या हातात केस आहे. उगाच कापला. सकाळी कचरा काढताना जमिनीवर पडले होते, त्यातलाच एक उचलायला पाहिजे होता. माझ्याच असणार ना आमच्या रूममध्ये लांबडे लांबडे केस. एक केस कुर्बान करते मी. असू देच. तर हा केस आणि ही माझी साखरपुड्याची अंगठी त्याच्यामध्ये मी घातलं. तर आता मला करायचं काय आहे की ही अंगठी मला माझ्या पोटावर धरायची आहे. ही अंगठी जर अशी गुलगुल गुलगुल फिरली पोटावरती, देन दॅट मीन्स आय एम कॅरिंग अ बेबी गर्ल. आणि जर असं साईडवेज फिरली, देन दॅट मीन्स आय एम कॅरिंग अ बेबी बॉय. लेट अस सी. गुल 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 फिरली, दॅट मीन्स आय एम कॅरिंग अ बेबी गर्ल. सो दिस पॉईंट गोज टू अ गर्ल. तर ह्या साधारण 15 ओल्ड वाईफ टेल्स मी टेस्ट केल्या. त्याच्यावरून माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे, शी इज अ बेबी गर्ल. बेबी शॉवरला सुद्धा आपण विठ्ठल आणि रुक्मिणीपैकी रुक्मिणी उचलली होती. सो दॅट पॉईंट अगेन गोज टू अ गर्ल. सो मोस्टली माझ्या पोटामध्ये एक गोड अशी मुलगी आहे. हे जस्ट एक फन पर्पजसाठी होता व्हिडिओ. ओके, काहीही झालं, मुलगा मुलगी लेकरू माझंच असेल, माया अफाट असणार आहे. काहीही होऊ दे, मुलगा किंवा मुलगी, ह्या घराचं म्हणजे सासरच्या घराचं किंवा माहेरच्या घराचं ते नातवंड असणार आहे. माया सेम असणार आहे, मुलगा असो मुलगी असो. मला आणि कुमारला मुलगीच हवी आहे, कारण की मुलगा म्हणून आमच्याकडे तस्मय ऑलरेडी आहे. सो मला जर मुलगा झाला तरी तो कुमारच्या क्रोमोझोम्समुळेच असेल, आणि मुलगी झाली तरी तो त्याच्याच क्रोमोझोम्समुळे असेल. आपल्याला मुलगा होणार की मुलगी होणार हे कशावरून ठरतं? आईवरून ठरत नाही, बाळाच्या बापावरून ठरतं. बापाच्या क्रोमोझोम्समुळे ठरतं की ते जे बाळ आहे त्याचं लिंग एक मुलाचं असेल का मुलीचं असेल. त्यामुळे राण्यांनो, तुम्हाला जर कोणी असं बोललं की अरे आता परत मुलगीच झाली किंवा अरे मुलगी झाली, तर बिनधास्त तोंड वर करून सांगा की हे बाळाच्या बापामुळे झालेलं आहे. आणि जर कोणी तुम्हाला टोमणा मारत असेल ना मुलगी झाली म्हणून, आजूबाजूचं काहीतरी शोधा आणि सरळ समोरच्या ज्या बोलणाऱ्याच्या डोक्यात घाला. असली माणसंच नको आहेत चायला जगात. अरे बाबांनो, जिजाऊ माता नसल्या असत्या तर शिवाजी महाराज असले असते का? जे लोक असं बोलतात त्यांची स्वतःची आई नसली असती तर ते लोक या जगात असले असते काय? बिंडोक डोक्याचे. काही जण ह्या भावनेने बोलतात की अच्छा एक मुलगा झाला ना तर दुसरी मुलगी होऊ दे का, एक मुलगी झाली तर दुसरा मुलगा होऊ दे, बाबा फॅमिली कंप्लीट होऊन जाईल. त्या भावनेने बोलत असतील, इट्स ओके. ॲक्च्युली ते चुकीचं आहे, बट स्टील इट्स ओके. बट जर कोणी तुम्हाला टोमणे मारत असेल ना, राखण एक द्या त्यांच्या कानाखाली. देऊ नाही शकत आपण, पण ॲटलीस्ट शाब्दिक कानाखाली तरी द्याच प्लीज. देवाचे आभार की माझा जन्म कोकणात झालेला आहे आणि माझं बाळ पण कोकणातच जन्माला येणार आहे. कारण की कम्पॅरेटिव्हली मला असं वाटतं की कोकणामध्ये मुलगा आणि मुलगी हा फरक फार कमी केला जातो. तुमच्या घरात जर तो फरक केला जात असेल ना राण्यांनो, तर प्लीज पहिलं पाऊल तुम्ही घ्या. तुमच्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहा. ही पुरुष प्रधान संस्कृती ना खूप झाली आता. घराला नावलौकिक जसा एक मुलगा मिळवून देऊ शकतो, तसंच एक मुलगी सुद्धा मिळवून देऊ शकते. फक्त तुम्ही तिला ती संधी द्या. मुलींच्या सुरक्षिततेची जर काळजी वाटत असेल ना, तर आपण तिला सेल्फ डिफेन्सचं शिक्षण द्यायला पाहिजे. 7च्या आत ती घरी येणारच आहे मोस्ट ऑफ द टाईम. कधीतरी एखाद्या कारणामुळे दुसरी कुठली तरी जबाबदारी पार पाडताना तिला घरी यायला उशीर होऊ शकतो. एक्झॅक्टली तसंच जसं एखाद्या मुलाला उशीर होऊ शकतो, तर आपण समजून घेतो की नाही की हां ठीक आहे, येईल बाबा तू त्याच्या व्यवस्थित, काही कामामुळे उशीर झाला असेल. सेम तसाच विश्वास आपल्याला मुलीच्या बाबतीत पण दाखवायला पाहिजे की ती तिचं रक्षण स्वतः करू शकते. काही एखादं काम आहे किंवा असं कारण आहे त्याच्यामुळे तिला यायला उशीर झाला, ती येईल व्यवस्थित. हा विश्वास आपण तिला दाखवला पाहिजे, तिच्यावर दाखवला पाहिजे. सगळ्यात आधी तर
एक मुलगी म्हणजे काचेचा भांडा आहे, तिला एक तडा गेला म्हणजे सगळं संपलं, हा असला फालतू विचार ना तुमच्या मुलीच्या डोक्यामध्ये, तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आणि समाजात 4 लोकांमध्ये रुजवणं बंद करा. मुलीला तुम्ही हे सांगा की बाय, तू एक आदिशक्ती आहेस, तुझ्यात दुर्गा आहे, तुझ्यात महाकाली आहे. तुला कितीही वेळा आयुष्यात अपयश जरी आलं आणि कितीही वेळा लोकांनी तुझा विश्वासघात केला, तुला दगा दिला, तरी तुझ्यात अफाट ताकद आहे पुन्हा नव्याने उभं राहण्याची. तुझ्यासोबत कितीही वाईट घडलं तरी तू आयुष्यात पुन्हा उभी राहू शकतेस. स्वतःच्या जोरावर ती शक्ती तुझ्यात आतच आहे. हे फक्त मुलींनाच नाही, मुलांना पण शिकवलं पाहिजे की आयुष्यात कितीही अपयश आली तरी तुम्ही उभं राहू शकता. इथे लिंगाचा भेद केलाच नाही पाहिजे आपण. मुलगी म्हणजे काचेचं भांडं तडा गेला म्हणजे संपला असलं फालतू तिच्या डोक्यात, तुमच्याच डोक्यातनं काढून टाका, तर तिच्या डोक्यात जाणार नाही ते. राहिला प्रश्न विश्वासघाताचा, की आईबाप विश्वास ठेवतात आणि मुलं विश्वासघात करतात. तर विश्वासघात काय फक्त मुलगीच करते, मुलगा नाही करत? की मनुष्याचा जन्म घेतलाय बोलल्यावर चुका होणारच, कोणाकडून नाही. मग अशा केसेसमध्ये माफ करायलाच पाहिजे, पण दोघांनाही. उलट आजकाल मुलांपेक्षा जास्त ना मुली सांभाळतात आईबापाला. आणि शेवटी काय असतं की आपण मुलांवर दाखवलेला विश्वास किंवा अविश्वास, त्यांना दिलेली चांगली वाईट वागणूक, त्यांच्यावर केलेले चांगले वाईट संस्कार आणि आपलं नशीब ह्याच्यावर डिपेंड करतं की आपल्याला त्यांच्याकडून रिटर्न काय मिळणार आहे. ते मुलगा किंवा मुलगी या लिंगावर डिपेंड नाही करत. मला पर्सनली काहीही हो, मुलगा हो मुलगी हो, मी घरातलं काम पण शिकवणार आणि बाहेरचं काम पण शिकवणार. उद्या जर मला सून आली ना, तर तिला प्राऊड फील झालं पाहिजे की हा माझा नवरा आहे, त्याला घरातली कामं पण येतात. आणि उद्या जर मला जावई आला तर त्याला पण प्राऊड फील झालं पाहिजे की ही माझी बायको आहे, तिला बाहेरची कामं पण येतात. असं माझ्या बाळाला शिकवण्याचा मी प्रयत्न करू शकते, संस्कार देण्याचा प्रयत्न करू शकते. बाकी जे काही त्याला आत्मसात करायचं आहे, त्याच्या आयुष्यात होणार आहे, आमच्या आयुष्यात होणार आहे, ते राम भरोसे, पण प्रयत्न असेल. आता थोड्या दिवसात कळेलच की मुलगा असेल की मुलगी असेल, या ओल्ड वाईव्स टेल्स ज्या आहेत त्या खरंच गोष्टी काम करतात की असं काही नसतं. मोस्टली जो माझा रिसर्च आहे त्याच्यावरून असं काहीही नसतं. बट गंमत म्हणून आपण हा व्हिडिओ केला. सो जर मला मुलगी झाली तर आपल्या ह्या प्रेडिक्शनवरून मुलीचा बरोबर आला होता गेस, मुलगा झाला तर हा गेस चुकला होता. बट मला मुलगी होती आहे का मुलगा होता आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, लव लव, टाटा, टेक केअर.